श्री नवनाथ ग्रंथ वाचन आणि पारायण कसे करायचे ते पाहूया आणि जाणून घेऊया त्यापासून होणारे फायदे। श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रसादिक आहे व विधिपूर्वक वाचन केले असता साधकाला दिव्य अनुभव देणारा असा आहे। हा ग्रंथ 40 अध्यायांचा आहे। याच्या ओव्या 76 आहेत। याचा ग्रंथकर्ता धुंडीसूत मालुकवी या नावाचा आहे। तो नरहरी वंशातील असून परमभक्त आहे। त्याच्याप्रमाणे हा ग्रंथ भक्तिरसाने व अद्भुत रसाने परिपूर्ण भरला आहे। हा ग्रंथ शके 1741 प्रमादी नाम संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला लिहून पूर्ण झाला असा उल्लेख ग्रंथात आहे। श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये नवनारायणांचे संवाद निमी राजाशी झाले आहेत। हे नवनारायण म्हणजे ऋषभदेवांच्या 100 पुत्रापैकी 9 जण। हे नवनारायण भगवद्भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत। भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरून कवी नारायणाने मच्छिंद्र, हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालंधर, प्रबुद्धाने कानिफ, पिप्पलायनाने चरपट, अविरोत्राने नागेश, द्रुमिलाने भरनाथ, चमसाने रेवण व करभाजनाने गहिनी अशी नावे यांनी धारण केली व कलियुगात अवतार धारण केले। हा नवनाथांचा संप्रदाय मूळ श्री दत्तात्रेय गुरूंपासून प्रवृत्त झाला असून आजही हा संप्रदायात दिव्य तेजस्वी लोकांची उज्ज्वल परंपरा दिसून येते। श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नवनाथांचे अद्भुत चरित्र वर्णिलेले आहे। हा ग्रंथ दिव्य चरित्राने नटलेला आहे। या ग्रंथाच्या वाचनाने ऐहिक उत्कर्ष व पारलौकिक कल्याण खात्रीने होते असा भक्तांचा अनुभव आहे। पारायण व सप्ताह पद्धतीचे नियम पुढीलप्रमाणे आहेत। दिनशुद्धी पाहून ग्रंथारंभ करावा। पूर्वेकडे मुख करून ग्रंथवाचनासाठी आसनावर बसावे। चौरंगावर दत्ताची फोटो व पोथी ठेवावी। गणपतीचे स्मरण करून तसेच देवांना व थोर मंडळींना नमस्कार करून ग्रंथाची व दत्तात्रेयांची पूजा करावी। नैवेद्यासाठी पेढे, दूध, खडीसाखर, शक्य असल्यास भरड्याचे बडे असावेत। वाचन पूर्ण होईपर्यंत समय अखंड तेवर ठेवावी। धूप, निरांजन लावावे। शुचिर्भूत असावे। ब्रह्मचर्य पाळावे। अध्याय सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आसनावरून उठू नये व कोणाशी बोलू नये। सोवळ्याने वाचन करावे। रात्री डोंगरीवर झोपावे। प्रथम दिवशी विडा, सुपारी, नारळ व दक्षिणा ठेवावी। प्रतिदिनी वाचन झाल्यावर दत्ताची आरती करावी। सांगतेसाठी ब्राह्मणास व सुवासिनीस भोजन घालावे। ज्यांना सप्ताह वाचनास वेळ नसेल त्यांनी श्रावणासारख्या पवित्र महिन्यात संपूर्ण महिनाभर वाचन करावे, मात्र अध्याय संपूर्ण वाचावा। काही दिवस 2 अध्याय वाचावेत। वरील सप्ताह व महिन्याचे पारायण घरी वाचले तरी चालेल, परंतु ज्याला लवकर फळ मिळावे अशी इच्छा असेल त्यांनी गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, माहूर, गिरनार आदी दत्तस्थानांच्या ठिकाणी वाचन करावे। ज्याला समग्र अध्याय वाचण्यास वेळ नसेल त्याने एकतरी ओवी वाचावी व नवनाथांची प्रार्थना करावी, म्हणजे मनोकामना पूर्ण होते। नवनाथ सांप्रदायिक लोकांची 9 दिवसांत नवरात्र पारायण वाचन पद्धती पुढीलप्रमाणे: दिवस पहिला 6 अध्याय, दिवस दुसरा 5 अध्याय, दिवस तिसरा 5 अध्याय, दिवस चौथा 5 अध्याय, दिवस पाचवा 5 अध्याय, दिवस 6वा 5 अध्याय, दिवस 7वा 4 अध्याय, दिवस 8वा 3 अध्याय, दिवस 9वा 2 अध्याय अशा प्रकारे ग्रंथ वाचन करावे। पारायणाच्या दिवशी प्रसादासाठी विशेषतः भरड्याचे वडे, अंबील, ताक, जोंधळ्याची खीर व घुगऱ्या हरभऱ्याच्या कराव्यात। वरील माहिती नाथपंथी लोकांकडून विचारून घेऊन दिली आहे। ओम श्री नवनाथाय नमः।